अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त संप्रदायाचे उपास्य दैवत असलेले दत्तात्रेय हे गुरुदेव असून त्यांची उपासना गुरुस्वरूपातच असायला हवी. श्री गुरुदेव हा त्यांचा जयघोष आहे. त्रिपुरा रहस्याचा ज्ञानखंड, दत्त प्रबोध, दत्त महात्म्य या ग्रंथांमध्ये दत्त संप्रदायांचे तत्वज्ञान ग्रंथित केलेले आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या आचार धर्माचे विवरण करणारा आहे. असे असून अवधूत गीता, जीवनमुक्त गीता, गुरुगीता या संग्रहातही संप्रदायाचे सिद्धांत सविस्तर नमूद केलेले आहेत. श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये एकूण 7491 ओव्या आहेत व 51 अध्याय आहेत. काही ग्रंथांमध्ये 53 अध्याय पण आलेले आहेत. याचे संक्षिप्त सार म्हणजेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही पोथी आहे. मोठ्या पोथीचे सर्व अध्याय संक्षिप्त स्वरूपामध्ये 51 अध्याय आणि 700 ओव्यांमध्ये सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये कथन केलेले आहे. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी त्यांच्या चरित्राचे मुक्त वाचन करण्याकरिता म्हणून शके 1825 म्हणजेच इसवी सन 1903 मध्ये कार्तिक महिन्यात श्री गंगा तीरावर श्री क्षेत्र ब्रह्मवर्त येथे हे कथन केलेले आहे. गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्त संप्रदायांमध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून मानले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये 53 अध्यायाची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान, कर्म, भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन हे अनिवार्यच आहे. अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन यामध्ये केलेले आहे. दत्त अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्यामुळे हा ग्रंथ वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्त काम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे. पहिल्या अध्यायामध्ये प्रथम गणेश स्तुती, सरस्वती स्तुती आणि माझे नाव सरस्वती म्हणून माझ्यावर विशेष प्रेम भाव असावा अशी विनंती श्री नृसिंह सरस्वती गंगाधरांनी केलेली आहे. हे मूळचे कानडी भाषिक असून त्यांनी आधी वडीलधाऱ्यांना, आई वडिलांना नमन करून वंश परंपरा सांगत आपल्या गुरूंना वंदन केलेले आहे. गुरुवाक्य हीच माझी कामधेनू असून 7 दिवसात ही कथा ऐकली अथवा वाचली असता संसार बंधन सुटते ही ग्वाही त्यांनी भक्तांना दिली होती. आई जशी मुलाच्या अपराधांची क्षमा करून त्याला पोटाशी घेते, त्याचप्रमाणे गुरु भक्तांचे अपराध पोटात घेत असतात. श्री गुरु भक्तांच्या हृदयात नेहमीच राहत असतात. गुरूंची काकुळतीने प्रार्थना केली असता गुरु समोर प्रत्यक्ष प्रकट होत असतात. हे प्रमाण गंगाधरांनी पटवून दिलेले आहे. श्री गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायात असे म्हटलेले आहे की ब्रह्मदेवाचे जे 7 पुत्र होते त्यात अत्री हे प्रमुख होते. त्यांची पत्नी अनुसया ही रूपवती, पतिव्रता, पतिसेवा तत्पर होती. मनापासनं अतिथी सेवा करणे हा तिचा आचार धर्मच होता. अशा प्रकारे अनुसया माता आणि अत्री ऋषींची महती या गुरुचरित्रामध्ये आलेली आहे.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.